तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मी खंत व्यक्त करतोय। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। गावात दहशत करण्यासाठी हवेत 3 ते 4 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात रानमळा कडूस या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी ओंकार अनिल शिंदे वय वर्ष 24 राहणार रानमळा कडूस यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल बाळकृष्ण शिंदे, अजित उत्तम शिंदे व एक महिला सर्वजण राहणार रानमळा कडूस तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओंकार शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी 21 जून 2024 रोजी दुपारी 3च्या सुमारास मौजे रानमळा कडूस या ठिकाणी जमीन गट क्रमांक 2766 मधील सामायिक क्षेत्रापैकी आजोबा नाथा हौशीराम शिंदे यांच्या ताब्यातील 54 गुंठे क्षेत्राच्या जवळ कडूस किवळे रोडवर अनिल बाळकृष्ण शिंदे सध्या राहणार दत्तवाडी पुणे मूळ राहणार रानमळा यांनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या कमरेस असलेले पिस्तूल काढून ते पिस्तूल आकाशाच्या दिशेने धरून त्यामधून 3 ते 4 गोळ्या हवेत फायर केल्या व पिस्टल पुन्हा कमरेस लावून ठेवले। त्यानंतर अनिल बाळकृष्ण शिंदे, अजित उत्तम शिंदे व एक महिला यांनी जेसीबी मशीन आणून फिर्यादी ओंकार यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीतील लहान मोठी झाडे झुडपे काढण्यास सुरुवात केली। त्यावेळी विरोध केला असता दमबाजी आणि शिवीगाळ केल्याचं खेड पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात मागील काही दिवसांत गोळीबार आणि गंभीर हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत। औद्योगिक शहराच्या भागात गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन गुन्हेगार निर्माण झाले आहेत। गुन्हा घडल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून वातावरण निर्माण केले जाते। प्रत्यक्षात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी खरेखुरे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे। यासाठी खेड तालुक्यातून अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याची हिंमत प्रशासनाने दाखवण्याची गरज आहे। दुपटी म्हैस असलेल्या अवैध धंद्यातून मोठ्या प्रमाणावर पगाराव्यतिरिक्त बक्कळ कमाई होत असल्यानं हे धंदे बंद करण्याचे धारिष्ट प्रशासन दाखवेल का, याबाबत सामान्य जनतेच्या मनात शंका आहे। खेड तालुक्यातील कडूस येथून 17 वर्षीय विद्यार्थ्याचे 2 आठवड्यापूर्वी अपहरण झाले आहे। याचा काहीही तपास लागत नसल्याची कैफियत नातेवाईकांनी मांडली आहे। भागवत लक्ष्मण ठोंबरे वय वर्ष 17 राहणार कडूस असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे। 5 जून रोजी रात्री 9:30 वाजता भागवत बाहेर गेला असता तो परतला नाही। मोबाईलवर फोन केले असता तो उचलत नसल्याचे लक्षात आल्यानं नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र 2 आठवडे होऊन देखील मुलाचा काहीही थांग पत्ता लागलेला नाही। तर खेड पोलीस याबाबतचा तपास करत आहेत। दारू पिऊन कामावर येत असल्याने व काम करत नसल्याने 2 कामगारांना कामावरून कमी केले। याचा राग आल्याने दोघांनी एकावर धारदार हत्याराने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यातील आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशला पळून जात असताना ट्रॅप लावून ताब्यात घेतले आहे। या घटनेत कमलेश शर्मा असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे। आरोपी धर्मेंद्र रामप्रकाश वय 32 वर्षे, श्याम बिहारी खेरुलाल वय 42 वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। उत्तर प्रदेश येथे पळून जात असताना महाळुंगे पोलिसांच्या तपास पथकाने पुणे स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे। पुणे मुंबई बंगळुरू महामार्गावर कात्रज परिसरात स्वामीनारायण मंदिराजवळ दरी पूल नजीक एका पडक्या उंच इमारतीवरून एक तरुणी व एक तरुण त्यांचा जीव धोक्यात टाकून एक धोकादायक व्हिडिओ तयार करून त्याची रील बनवण्याचा प्रकार उघडकीस आलाय। संबंधित रील सोशल माध्यमात व्हायरल झाल्यावर पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। चौकशी अंती मिहीर नितीन गांधी 24 वय मूळ गाव गुजर गल्ली मारुती मंदिराजवळ धाराशिव आणि मीनाक्षी हनुमंत साळुंके वय 21 राहणार काळूस तालुका खेड जिल्हा पुणे अशी दोघांची नावे असल्याचे स्पष्ट झाले। संबंधितांना नोटीस देऊन यापुढे अशी स्टंटबाजी करू नये अशा सूचना देण्यात आल्या। ॲथलीट असलेली खेड तालुक्यातील तरुणी मीनाक्षी हिने धाडसी खेळ प्रकारात अनेक रेकॉर्ड केलेले आहेत। मात्र यापुढे रील बनवताना काळजी घेऊन समाजाचे भान ठेवून सोशल माध्यमात रील्स टाकण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। महात्मा फुले नगर येथे महिनाभरापासून रस्त्यावर चाकण मार्केट यार्ड येथून सांडपाणी येत आहे। चाकण नगर परिषद शहर अभियंता व वार्षिक ठेकेदार यांना वारंवार सांगून देखील ते काम करत नाहीत। याबाबत मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांना फोन करून देखील ते फोन उचलत नाहीत अशी माहिती भाजप युवा मोर्चा महेंद्र गालफाडे यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना दिली। नक्की शहरात वार्षिक ठेकेदार काय काम करत आहेत असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केलाय। या रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने शालेय विद्यार्थ्यांनी महिला यांना प्रचंड त्रास होत आहे। आता या समस्येकडे बातमी देऊन आम्ही नगर परिषद प्रशासनाने लक्ष वेधत असल्याचे गालफाडे यांनी सांगितले। पिंगळे विद्यालय गुळाणी या विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला।
चाकणमधील विद्या व्हॅली व विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात 350वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. चाकण मार्केटमधील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर लिंबे राज्याच्या विविध भागातून विक्रीसाठी येत आहेत. विशेषतः कर्जत जामखेड भागातून लिंबाची मोठी आवक होत आहे. मात्र पावसाने लिंबावर डाग पडू लागल्याने लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाला 50 रुपये किलो एवढा दर मिळत असल्याचं जामखेड भागातून आलेले विक्रेते सांगत आहेत. कासम शेख जामखेडून आता सध्याला 50 रुपये चालू आहेत. 50 रुपये किलो. हा, पावसामुळे जरा थोडेसे डागेल दिसतील लिंबू. भोसे व खेड रस्त्याचे काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचा आरोप काळूस येथील स्थानिक नागरिक आणि सरपंच गणेश पवळे यांनी केलाय. रस्त्याच्या कामात सुधारणा न केल्यास काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काम करताय गाडी आषाढी वारी 5 ते 6 दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असताना देखील प्रत्यक्षात परिस्थिती मात्र गंभीर आहे. मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस निर्माण झालाय. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून गेले आहे. कुरोळी तालुका खेड येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाबा यशवंत पवार सेवानिवृत्त झाले आहेत. गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी कृती पुस्तिका योजना चिंबळी तालुका खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवण्यात आली. खेड तालुक्यात पावसाने सपशेल दडी मारली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तर काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने सगळीकडे शेतकरी संकटात सापडले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पुढील 4-6 दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरण्या कराव्या लागतील असे खेड तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. माझं नाव अंकुश ज्ञानेश्वर जरे, गाव वाकी. आता पाऊस लांबल्यामुळं सध्या शेतकऱ्यावरती अशी परिस्थिती आहे, जवळजवळ 70-80% जर पेरण्या झालेल्या आहे. पण आता जर एवढ्या 4-8 दिवसात जर वेळेवरती पाऊस नाही झाला तर शेतकऱ्यांना परत बी बियाणं आणून परत पेरणी करायला लागून अशी परिस्थिती पावसामुळे उपलब्ध झाली शेतकऱ्यावरती. म्हणजे पाऊस जर नाही झाला तर शेतकऱ्यावरती अडचणीचा प्रसंग आहे. पेरण्या केल्या 70-80% पेरण्या झालेल्या आहेत. पण प्रत्येकाला पावसाची वाट बघण्याची गरज आहे शेतकऱ्यांना. आणि जर पाऊस नाही झाला तर शेतकऱ्यांचं जरा अवघडच गाडी. गाव चंद्रकांत पिराजी गाडी, खरपुडी खुर्द, तालुका खेड, जिल्हा पुणे. आमच्याकडे आता सोयाबीनच्या जवळजवळ 80-90% पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्या झाल्यात पण पेरण्या झाल्यानंतर पाऊसच नाही. त्याच्यामुळं उगवून फक्त 25% होईल. जे दाणे खाली गेलेत आणि वरच्या दाण्यांना पाऊस पाहिजे. पाऊस जर एवढ्या आठवड्यात नाही पडला तर ते वरलं बी फेल जाणार आणि परत बियाणं घेऊन परत पेरण्या करणं म्हणजे ते मोठमोठं शेतकऱ्याला दुभरच झाल्यासारखं परत होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी आता उलटा अडचणीमध्ये आलेला आहे. आठवड्याच्या आतमध्ये 4-6 दिवसात तरी पाऊस व्हायला पाहिजे तर मग सोयाबीनचं पीक येणार असं आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याची माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मी खंत व्यक्त करतोय. त्यावेळेला एखादा महामार्ग किंवा एखादा रस्ता टाकताना तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सरकारनं विचारावं या ठिकाणची परिस्थिती की हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून हा एक द्रुतगती मार्ग त्यांनी त्या ठिकाणी टाकायचं ठरवलं. त्याची आखणी झाली, फार त्याचं नोटिफिकेशन निघालं, तोपर्यंत सुद्धा तो रस्ता नेमका कुठून राहतो याची आम्हाला कल्पना नाही. ज्यावेळेला माझ्या गावातले लोक आले, परिसरातले लोक आले की हा रस्ता आपल्याला काही गरजेचं नाही, कारण नसताना टाकला जातो आहे. आणि मग आम्ही त्याच्या संदर्भात मिटिंग लावली आणि ज्यावेळेला त्या रस्त्याची रचना पाहिली ती इतकी झिकझॅक आहे, तो नेमका रस्ता कुणाच्या करता काढला तर त्यांचं म्हणणं असं की ह्या सगळ्या औद्योगिक वस्ती जोडायच्या, तर मग तो चाकणमधून जोडायला पाहिजे होता. तो त्या ठिकाणी केळगाव चिंबळी मार्गे जोडण्याची अजिबात गरज नव्हती. आणि माझ्या गावातनं नेत असताना तो रस्ता चिंचोशीवरनं
केंदूरवरनं परत कनेसरवरनं परत पूरमार्गे पावळ असा झिकझॅक करायची अजिबात गरज नव्हती. त्यामुळे त्या रस्त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तीव्र भावना होत्या. आधीच आमच्या गावामधनं एक पहिला MIDCचा रस्ता, तो दुसरा हा महामार्ग जातो, मुंबई महामार्ग जातो. त्यामुळं ऑलरेडी आमच्याकडच्या जागा घेतल्या, पुनर्वसन करता घेतल्या, कॅनल करता घेतल्या. त्यामुळे लोकांच्या भावना फार तीव्र होत्या. ह्या सगळ्या भावना आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या रस्त्याची गरज आहे. परंतु तोपर्यंत बाहेरच्या सगळ्या लोकांना तो रस्ता कुठनं जाणार त्याच्या गट नंबर स्थित कळालं आणि तो रस्ता ज्या मार्गाने जाणार तिथल्या सगळ्या खरेदी बाहेरच्या इन्व्हेस्टरनी करून टाकल्या. हे प्रशासन हे लोकांना अगोदर सांगण्याच्या अगोदर हे एजंटाला सांगतं, इन्व्हेस्टर त्यांना सांगतं आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा खरेदी विक्री होते, लोक इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यानंतर हा रस्ता केला जातो. म्हणजे प्रशासनामधले जे अधिकारी आहेत ते सरकारला अंधारामध्ये ठेवून, लोकप्रतिनिधी अंधारामध्ये ठेवून असले काही प्रकार सगळे जे करतात त्याच्यावर आमचा आक्षेप होता. तो रस्ता आम्हाला नको. उपमुख्यमंत्र्यांनी आणि वळसे पाटलांनी त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की आमच्या लोकांना हा रस्ता नको, तुम्ही तो करू नका. त्यामुळे त्याच्या सगळ्या कार्यवाह्या त्या ठिकाणी MSRDCने थांबवल्यात. किंबहुना तशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले. काही झालं तरी हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही, त्याचा आम्हाला शून्य उपयोग आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 22 जून 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे. परंतु गिराईक हे भाव मालाला तेजी असल्यामुळे गिराईक हे कमी प्रमाणात आहे. उदाहरणार्थ कोबी असेल, कोबी 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फ्लावर असेल, फ्लावर सुद्धा आज 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले आहेत. टमाट्याचे भाव वाढलेले आहेत. टमाटे 40 ते 50 रुपये किलो आहे. कारली सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. गवार सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवगा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव आज कडाडलेले आहेत. मिरची 95 रुपये किलो झालेली आहे. दोडका असेल, दोडका सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 100 ते 120 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. राजमा 100 ते 130 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 25 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 25 ते 30 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे. वटाणा 120 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा भाव थोडे कमी जास्त प्रमाणात झालेले आहेत. मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. शापूस सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. पालक असेल, पालक सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.